पुणे शहरातून कोणत्याही दिशेने शहराबाहेर पडायचं असेल तर हल्ली अक्षरशः डोक्याला ताप होतो। म्हणजे पुणे अहिल्यानगर महामार्ग असो, पुणे सातारा हायवे असो किंवा इतर कोणताही महामार्ग, वाहन चालकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहणं हे आता जणू काही वेगळं समीकरण बनलंय। अशातच पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर हल्ली प्रवास देखील करणं कठीण झालं असून हडपसर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी या परिसरामध्ये गेल्या काही वर्षात प्रचंड नागरीकरण आणि परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे। मात्र आता या समस्येवर राज्य सरकारनं तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून या मार्गावर तब्बल 39 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यास पायाभूत समितीनं मंजुरी दिली आहे। इतकंच नाही तर इथे मेट्रोचाही समावेश असल्याचं म्हटलं गेलंय। चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकल्पाविषयी जाणून घेत लोकांना याचा किती लाभ घेता येईल यावरच सविस्तर बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुमचं सगळ्यांचं कट मध्ये खूप स्वागत। गेल्या काही वर्षात पुणे शहर झपाट्याने विकसित होत चाललं असून पुणे शहरात विविध रस्ते, महामार्ग, मेट्रो असे विविध प्रकल्प सुरू असून शहराच्या वाढत्या वाहतूक समस्येवर काम करताना राज्य सरकार दिसत आहे। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असून राज्यभरातून शिवाय देशभरातून लोक इथे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी येत असतात, कारण पुणे हे आता IT हब म्हणून देखील ओळखलं जाऊ लागले। परिणामी पुण्यात वाहतूक कोंडी गेल्या काही वर्षात भीषण समस्या बनत चालली आहे आणि या सगळ्याबद्दलच शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येतं। त्यातलाच एक भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा, प्रवास वेगानं करणारा पुणे सोलापूर महामार्गावर उभारला जाणारा 6 पदरी दुमजली उड्डाणपूल। पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून हडपसर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी परिसरात गेल्या काही वर्षात प्रचंड IT पार्क, कारखाने, वेअर हाऊसेस आणि मोठमोठी निवासी वसाहत झाली असून हडपसर, फुरसुंगी, उरुळी, कांचन, यवत या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे। त्यामुळे रोजच्या प्रवासात नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यात सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अजूनही गंभीर होते आणि कामासाठी शहरात जाणारे कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि रोजंदारीवर ये-जा करणारे नागरिक या मार्गावर अक्षरशः अडकून पडतात। याशिवाय या भागातील सततच्या वाहतूक कोंडीमागे अनेक स्थानिक कारणं सुद्धा जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय। जसं की हडपसर आणि लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस नियमनापेक्षा कथित पठाणी वसुलीकडे अधिक लक्ष देत असल्याचं नागरिकांचा आरोप आहे। हडपसर गाडीतळ, 15 नंबर चौक, लोणी स्टेशन, MIT कॉर्नर आणि थेऊर फाटा ही ठिकाणं तर पोलिसांच्या वसुलीच्या अड्ड्याप्रमाणे वापरली जात असल्याचं स्थानिक नागरिक सांगतात। महामार्गालगतच्या मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न समारंभांमुळे सर्व्हिस रोडवर तसेच महामार्गावर गाड्या उभ्या केल्या जातात, ज्यामुळे काही मिनिटातच मोठी कोंडी तयार होते। लोणी स्टेशन परिसरातील ज्वेलर्स आणि हॉटेल्समध्ये येणारे ग्राहक सुद्धा महामार्गावरच वाहनं उभी करतात आणि या सर्व गोष्टींकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा सामान्यांचा रोष वाढत आहे। या तीव्र कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेचा नाहक वेळ वाया जात असून रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय। शिवाय पावसाळ्यामध्ये पुणे सोलापूर महामार्गादरम्यान असणाऱ्या सीना नदीला पूर येतो आणि वाहतूक अक्षरशः ठप्प होते। त्यामुळे आता पुणे सोलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा शोधण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। भैरोबा नाला ते यवत असा तब्बल 39 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यास पायाभूत समितीनं मंजुरी दिली असून याआधी हडपसर ते यवत असा प्रस्तावित असलेला पूल आता भैरोबा नाल्यापासून सुरू होणार असल्यामुळे या प्रकल्पाची लांबी सुमारे 4.5 किलोमीटरनं वाढली आहे। शिवाय यात मेट्रोचाही समावेश असल्याचं म्हटलं गेलंय। चला तर आधी या 39 किलोमीटरच्या उड्डाणपुलाविषयी माहिती घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उड्डाणपुलाची सुरुवात हडपसर ऐवजी भैरोबा नाला इथून करावी असा प्रस्ताव मान्य करण्यात आला। त्यामुळे उड्डाणपुलाची लांबी तब्बल 4.5 किलोमीटरनं वाढून आता तो सुमारे 39 किलोमीटरचा होणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं आधीच 5,262 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केलाय। तर हे काम BOT पद्धतीनं म्हणजेच बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या पद्धतीनं होणार असून उड्डाणपूल तयार झाल्यानंतर वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे। निविदा प्रक्रियेनंतर ठेकेदाराला काम देण्यात येईल आणि वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर 3 वर्षात हे काम पूर्ण करणं अनिवार्य असेल। तर राज्य सरकारच्या पायाभूत समितीनं या बदलाला मान्यता दिली असून हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत राबवण्यात येईल। या प्रकल्पासाठी लागणारं भूसंपादन देखील महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळच करणार आहे।
याच बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मार्गावर मेट्रोचाही प्रकल्प राबवण्याचे संकेत दिले असून उड्डाणपूल तयार करताना मेट्रो मार्गाचीही विशेष तरतूद करावी अशा सूचना दिल्या आहेत। शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत भविष्यात भुयारी मार्गाचं जाळंही उभारलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता भैरोबा नाला ते यवत दरम्यान दुमजली सुपरफास्ट उड्डाणपूल तयार झाल्यानंतर हडपसर, उरुळी, कांचन, यवत, पाटस, सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग मोकळा होईल आणि चालकांना देखील दिलासा मिळणार आहे। वाहतुकीचा ताण कमी होऊन स्थानिकांना देखील मोकळा श्वास घेता येईल। तर 6 किलोमीटरसाठी 2 तास लागायचा तो देखील कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल। माल वाहतूक झपाट्याने करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातांचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल। त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत दाखल होईल आणि वाहतूक समस्या कमी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। पण तुम्हाला काय वाटतं, याचा नागरिकांना किती फायदा होईल? कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन प्रकल्पाच्या माहितीसोबत। तोपर्यंत तुम्हाला अजून कोणत्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला देखील सबस्क्राइब करा।